माण आणि खटाव तालुक्यांना जोडणाऱ्या महिमानगड, दहिवडी, पेडगाव, वडूज या महत्त्वाच्या जिल्हा मार्गावरील शेरेवाडी पठार परिसरातील रखडलेले रस्त्याचे काम अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वन विभागाच्या हद्दीतील काही भागामुळे अनेक दिवसांपासून अपूर्ण असलेल्या या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. त्यामुळे रखडलेल्या कामाला आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमोल एकर फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल एकळे यांच्या पुढाकारानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी शेरेवाडी पठार परिसराची पाहणी करून पुढील कार्यवाहीबाबत सकारात्मक भूमिका घेतली. पूर्वी ग्रामीण रस्ता म्हणून ओळख असलेल्या या मार्गाचे 2024 मध्ये जिल्हा परिषदेकडून जिल्हा मार्गात रूपांतर करण्यात आले. त्यानंतर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले, मात्र शेरेवाडी पठारावरील वन विभागाच्या हद्दीतील काही भागाचे काम अपूर्ण राहिल्याने संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी अडचणीचा ठरत होता. पावसाळ्यात डोंगर आणि टेकड्यांमधून येणारे पाणी या ठिकाणी साचत असल्याने रस्त्याला अक्षरशः तळ्याचे स्वरूप येत होते. त्यामुळे वाहन चालकांसह प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या परिस्थितीमुळे वडूज आगाराच्या एसटी बस सेवाही अनेकदा बंद ठेवण्याची वेळ आली होती. परिणामी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह ग्रामस्थांच्या दैनंदिन प्रवासावरही परिणाम झाला. विशेषतः महिला, वयोवृद्ध नागरिक आणि इतर प्रवाशांना पाण्यातून मार्ग काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. दरम्यान या रस्त्याच्या कामासाठी अमोल एकळे यांच्या सुमारे 1 एकर जागेचा वापर करण्यात आला आहे. भूसंपादनाची नोटीस मिळालेली नसतानाही त्यांनी कोणतीही तक्रार न करता सार्वजनिक हिताचा विचार करून सहकार्याची भूमिका घेतली. मात्र वन विभागाच्या हद्दीतील अपूर्ण कामामुळे रस्त्याचा प्रश्न पूर्णपणे सुटला नव्हता. या समस्येची दखल घेत अमोल एकर फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल एकळे यांनी महिमानगड ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने वन विभागाला निवेदन देऊन रस्त्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता ढवाण आणि वन विभागाचे अधिकारी अमित मुळीक यांनी संबंधित ठिकाणी संयुक्त पाहणी केली. पाहणीनंतर रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने सकारात्मक हालचाली सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. रस्त्याचे उर्वरित काम पूर्ण झाल्यास माण आणि खटाव तालुक्यातील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि अखंडित होणार आहे. तसेच सर्व विद्यार्थी, शेतकरी, एसटी प्रवासी आणि सर्वसामान्य ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. सातारा ते पंढरपूर या राज्यमार्गावरील महिमानगड गावापासून जोडणारा महिमानगड, दिवडी, शेरेवाडी, वडूज, मान आणि खटाव तालुक्याचा जोडणारा हा रस्ता आहे. परंतु हा रस्ता करत असताना वन विभागाच्या हद्दीतला काही भाग राहिलेला होता. त्यासाठी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यानुसार आज 7/8/2026 रोजी त्या रस्त्याची पाहणी करण्यात आली. या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ढवण साहेब आणि दहिवडी परिक्षेत्राचे वन विभागाचे आमचे मुळीक साहेब सह अधिकारी उपस्थित होते. सकारात्मक चर्चा झालेली आहे. लवकरच त्यामध्ये मार्ग काढून हा रस्ता वन विभागाच्या हद्दीतला जो राहिलेला रस्ता आहे तो त्यांनी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. रस्त्याची परिस्थिती बघितली तर काही भाग डांबरी आहे आणि काही भाग तसाच राहिलेला खडकाळ. परंतु हा रस्ता करत असताना 2018ला दोन्ही बाजूने हा मूळ रस्ता घ्यायला पाहिजे होता, परंतु तो आमच्याच हद्दीतून घेण्यात आला. परंतु हा रस्ता आमच्यात जरी घेतला त्यावेळी सुद्धा तत्कालीन कार्यकारी अभियंता पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे देसाई साहेबांची सुद्धा माझं बोलणं झालं होतं की रस्ता जरी आमच्यात घेतला तर आमचं दुमत नाही, परंतु तो संपूर्ण रस्ता करा. परंतु त्यावेळी त्यांनी तो रस्ता अपूर्ण ठेवला आणि 2024ला मार्च 2024ला हा रस्त्याचा ग्रामीणमधून जिल्हा मार्ग केला. परंतु पुन्हा हा रस्ता तसाच होता. त्याबाबत आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यानुसार आज पाहणी झालेली आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.